आता बातमी बीडमधून आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडची प्रकृती बिघडलेली आणि उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आलेला आहे। वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून सध्या तपासणी सुरू आहे। आताच्या क्षणाची मोठी बातमी समोर येते। वाल्मिक कराडची प्रकृती सध्या बिघडलेली आहे आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून त्याची तपासणी केली जाते। सुरेश जाधव आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिकची माहिती देतात। सुरेश, आपण बघतोय वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून वाल्मिक कराडची तपासणी केली जाते, काय नेमकं घडलंय? सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड हे बीड जिल्हा कारागृहामध्ये होते आणि बीडच्या विशेष मुख्य न्यायालयामध्ये केस देखील सुरू आहे। मात्र आज अचानक वाल्मिक कराड यांची सकाळी प्रकृती बिघडली, त्यामुळे त्यांना आता बीड जिल्हा रुग्णालयात आणलेलं आहे। त्या ठिकाणी वैद्यकीय तपासणी देखील केली जाते। वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्यांना ऍडमिट केलं जाणार का हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र गेल्या 1.5 वर्षापासून वाल्मिक कराड हे जिल्हा कारागृहामध्ये आहेत आणि सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे। या अगोदर देखील त्यांना जो आजार आहे तो आजाराच्या संदर्भात देखील सांगितलेलं होतं। श्वसनाच्या संदर्भात देखील त्रास होता आणि आता बीडमध्ये उष्णता देखील खूप मोठ्या प्रमाणात वाढली। त्यामुळे आता वैद्यकीय अधिकाऱ्याकडून नेमकं वाल्मिक कराड यांना कुठल्या आजाराच्या संदर्भातला विषय आहे ते अधिकृतरित्या सांगितलं जाईल। मात्र सध्या तरी त्यांची वैद्यकीय अधिकाऱ्याकडून तपासणी केली जाते। मोठ्या प्रमाणात जो बंदोबस्त आहे तो बंदोबस्त देखील जिल्हा रुग्णालयात करण्यात आलेला आहे आणि आता जवळपास 10 मिनिटांपासून वाल्मिक कराड यांची वैद्यकीय तपासणी सुरू आहे। बरं सुरेश, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।